माढ्यातून भाजपचे उमेदवार रणजित सिंहांना फलटणच्या रामराजेंचा विरोध कायम आहे। मेळावा घेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली। जर उमेदवार पराभूत झाला तर आम्ही जबाबदार राहणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी भाजपला दिलाय। पाहूया। उमेदवार बदल केला नाही तर बाबांना उमेदवारी द्यायची का आणि दिली तर अपक्ष का तुतारी आणि माढ्यामध्ये मोहितेनंतर आता फलटणच्या निंबाळकर यांनी सुद्धा भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकरांना स्पष्टपणे विरोध केला आहे। मेळावा घेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली। जर भाजपने उमेदवार बदलला नाही तर पुन्हा शरद पवारांकडे जावं अशी मागणी मेळाव्यातल्या लोकांनी केली। मात्र भावनिक न होता आपली मतं वरिष्ठांना सांगून येत्या 2-3 दिवसात निर्णय घेऊ असं रामराजे निंबाळकर यांनी म्हटलंय। त्यांनी उमेदवार बदल केला नाही तर बाबा उमेदवार बदल केला नाही तर बाबांना उमेदवारी द्यायची का आणि दिली तर अपक्ष का तुतारी आणि बाळासाहेब आपण तुम्ही ऐकताय आधी समोरचे कार्यकर्ते प्रत्येकच माईक करून बोलतील असं नाही। त्यामुळे आता हात करून सांगताय तो निर्णय आपण गाडी धरावा कारण ठराविक कार्यकर्तेच माईक करून बोलणार आहे। उगाच भावनेच्या भरात तुतारी धरू मशाल धरू शिट्टी धरू अजून काय धरू या भानगडीत चालणार नाही। काय करायचं हा निर्णय माझा स्वतःचा आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की तुतारी हाताशी घ्या त्याप्रमाणे सगळ्यांनी हात वर करून सांगा की रामराजे तुमचा जो निर्णय राहील त्याच्याबरोबर आम्ही राहू हे बाकीचं काय चालणार की कोणीही जास्त 4 दिवस 8 दिवस थांबा अजूनही वेळ आहे। 7 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत। आपली भूमिका मी सांगणार आहे की उमेदवार बदला संजीव राजांना द्या नाही तर अजून कोणालाही द्या। आमचं काय म्हणणं नाही की आमच्याच घरात पाहिजे। शिवाय भाजपने उमेदवार न बदलल्यास पराभवाला आपण जबाबदार नसू असा इशाराही रामराजेंनी भाजपला दिलाय। घेऊन आपलं काय म्हणणं आहे हे फक्त अजितदादांना आपण बोलून दाखवायचं की बाबा हे असं असे तरी जर त्यांना भारतीय जनता पार्टीला उमेदवार ठेवायचाच असेल तर आम्ही मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही हे स्पष्ट सांगून येऊ आणि मग काय करायचं ते करा। एकीकडे माळशिरसच्या धैर्यशील मोहितेंनी प्रचार सुरू केला आहे। त्यांचाही भाजपच्या रणजित सिंहांना विरोध असला तरी मोहितेंची पुढची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे। त्यात रामराजेंनी सुद्धा जर तरच्या भाषेवरून भाजपला इशारा दिला आहे। संतोष नलावडे, TV9 मराठी, फलटण, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।